नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजे 26 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. आजच्या भागात रम्या आपल्याला काही धक्के देणार आहे, तर प्री वेडिंगचे काही छान सीन आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा पूर्ण भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि पार्थ गणपती बाप्पा समोर प्रार्थना करत असतात, इथून पुढचे सगळे कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे देवा, कुठल्याही प्रकारचे विघ्न नको यायला. तेव्हा जीवा म्हणतो, अरे दादा पार पडणारच ना, आज तर आपलं प्री वेडिंग फोटोशूट आहे माहिती आहे ना. पार्थ थोडा नर्वस झालेला असतो. अरे तुला तर माहिती आहे ना मी कम्फर्टेबल नसतो. तेव्हा जीवा म्हणतो, अरे तुझी मांजर आहे ना तुला कम्फर्टेबल बनवायला, फोटो काढण्यामध्ये एवढी माहीर आहे तुझी मांजर, तुला काही टेन्शन येणारच नाही, सगळीकडे तुझीच हवा असेल बघ. त्यानंतर जीवाचं लक्ष पत्रिकेकडे जातं आणि तो पत्रिका उचलतो. किती छान पत्रिका आहे ना ही, पण भीती फक्त एवढीच आहे की वसू आत्या आणि रम्याने काही करायला नको. मागच्या वेळेची पत्रिका आठवते ना तुला, वसू आत्याने फाडली होती. त्यानंतर पार्थ वसू आत्या आणि रम्याच्या रूममध्ये जातो. मागच्या वेळेला वसू आत्याला पत्रिका दिली होती, वसू आत्याने ती फाडली, म्हणून या वेळेला तुझ्या हातात पत्रिका देतोय रम्या, तू असं काही करणार नाही असं गृहीत धरतो. तेव्हा रम्या म्हणते, अरे पार्थ पत्रिका मागच्या वेळेला आईने फाडली होती, मी नाही, आणि या वेळेला असं काही होणार नाही याची गॅरंटी देते मी. अरे मी बदलली, आधीसारखं काहीच नाही राहिलेलं आता माझ्यामध्ये, मी मनापासून तुमचं लग्न स्वीकार केलं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, चांगलंच असेल ना तू जर खरंच बदलली असेल तर, पण माझं मन तुझ्यावर विश्वास ठेवायला मान्य होत नाही आहे. तेव्हा रम्या त्याला कपाटाजवळ घेऊन जाते. याआधी तिथे पार्थचे आणि रम्याचे फोटो असायचे लहानपणाचे, पण या वेळेला तसं काही दिसलं नाही. तेव्हा रम्या म्हणते, हे बघ पार्थ, तुझ्या सगळ्या आठवणी मी इथून काढून टाकल्या आहे, मी खरंच बदलली. तेव्हा पार्थला पण हे बघून बरं वाटतं. ठीक आहे ना, तू जर स्वतः मान्य केलं असेल आणि तुझ्यामध्ये बदल घडला असेल तर, आणि तुम्ही दोघी पण आईबाबांची मदत करताय लग्नामध्ये, त्याबद्दल थँक्स. तेव्हा रम्या म्हणते, अरे तू थँक्स बोलतो, थँक्स बोलून आम्हाला पर्क पण केलं. लग्नात आम्ही काम नाही करणार मग कोण करणार, लग्न आमच्याही घरी आहे ना. त्यानंतर पार्थ तिथून निघून जातो. तर वसू आत्या दरवाजा बंद करतात आणि म्हणतात, अगं या कपाटामध्ये तर तुमच्या वस्तू होत्या ना, जेव्हा तू कपाटाजवळ आणलं ना माझी तर धडकीच भरली होती बाई. त्यानंतर कपाटातनं रम्या एक पत्रिका काढते आणि त्यावर पार्थ आणि रम्या नाव लिहिलेलं असतं. तेव्हा वसू आत्या म्हणतात, रम्या हे काय आहे. रम्या म्हणते, तुला एवढं साधं वाचता येत नाही का, थांब मी वाचून दाखवते. शुभविवाह पार्थ आणि रम्या, असं म्हणून जोरजोरात हसायला लागते. त्याच वेळेला हवा सुटते आणि काव्या पार्थच्या नावाची पत्रिका खाली पडते. तर रम्या खूप खुश असते. आई हे बघ, देवाच्या पण मनात हेच आहे ना, म्हणून दोघांच्या नावाची पत्रिका खाली पडली आणि पार्थ आणि माझ्या नावाची पत्रिका तुझ्या हातातच राहिली. ते वसू आत्या म्हणतात, हा फक्त योगायोग असू शकतो रम्या, जर तुझ्या नावाची पत्रिका खाली पडली असती तर. रम्या म्हणते, तुझा हात जागेवर नसता राहिला. वसू आत्या तर खूप घाबरलेल्या असतात. तर रम्या ती पत्रिका जवळ घेते आणि गाणं म्हणत असते, लग्नानंतर होईलच प्रेम. तर दुसरीकडे प्री वेडिंग फोटोशूटसाठी छान तयार झालेली असते आणि ती फोनजवळ बसलेली असते, जीवाच्या फोनची वाट बघत राहते. जीवाचा फोन येतो, त्यानंतर त्यांचं फोटोशूट चालू होतं. त्यांनी गाणं प्ले केलेलं आहे, प्रीती तर येना जवळ घेना, त्या गाण्यावर बरेच फोटोशूट झाले. जीवा आणि नंदिनी दोघं पण छान तयार झालेले असतात, खूप मस्त दिसतात. तर दुसरीकडे पण पार्थ आणि काव्या, ते तर खूपच छान दिसत असतात. पार्थ मस्त बुलेटवर बसून काव्याची वाट बघत असतो. त्यानंतर त्यांचं पण प्री वेडिंग फोटोशूट चालू होतं. त्यानंतर परत जीवा नंदिनी दोघांमधला चहाचा सीन, त्याचे पण त्यांनी फोटो काढले. चहा दोघांमध्ये खूप महत्त्वाचा आहे ना, म्हणून प्री वेडिंग फोटोशूटमध्ये सुद्धा त्यांनी चहा घेतला आहे. परत अजून एक गाणं घेतले त्यांनी, जरा जरा हे मन खुळावते, पुन्हा पुन्हा तुझ्याचकडे का रे धावते. हे दोन्ही गाणे चालू असताना त्यांचे सगळे फोटोशूट झाले. बराच वेळ या फोटोमध्येच गेला आहे बरं का प्रेक्षकांना, पण छान काढले त्यांनी फोटो. आणि हे सगळं पुढचं पण पटपट घेतले. त्यानंतर चित्रा आणि आशा दोघं पण हॉलवर पोहोचलेल्या असतात. ते बोलत असतात की काव्य आणि नंदिनी कधी पण मेहंदीसाठी हॉलवर पोहोचतील, आणि कालचं फोटोशूट पण त्यांचं खूप छान झालं आहे. त्याच वेळेला तिथे नंदिनी आणि काव्या, तिचे आई बाबा चौघं पण येतात. आशा त्या दोघींचं औक्षण करते. त्या वेळेला पण त्यांनी एक छान गाणं प्ले केलेलं आहे, सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी, गपोरी नवरी आली. अशा पद्धतीने त्या दोघींचं पण स्वागत केलं जातं. मध्ये आल्यानंतर त्या बघतात, तिथे एक बोर्ड लिहिलेला असतो, प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. त्या बोर्डसमोर दोघी पण सेल्फी काढतात.
तर दुसरीकडे मालिनी काकू जीवा आणि पार्थला आवाज देत असतात, अरे चला पटकन, मोहिते केव्हाच पोचले असतील हॉलवर. तेव्हा दोघं पण येतात. जीवा म्हणतो, अगं बघू दे वाट, काल पण फोटोशूटसाठी त्यांनी किती वाट बघायला लावली. काय रे दादा, बरोबर आहे ना. तेव्हा पार्थ पण म्हणतो, हो मग किती वाट बघायला लावली. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, तू तर काही बोलूच नको रे, तू जास्त वाट बघायला लावली. तेव्हा पार्थ म्हणतो, जाऊ दे नाही, ते मागचं दे ना सोडून, लवकर चल, नाही तर ती फिसकारणारी मांजर परत फिसकारत बसेल. मालिनी काकू म्हणतात, का रे असं बोलतो, आणि युग कुठे. तेव्हा जीवा म्हणतो, आम्ही त्याला हकलला. पार्थ म्हणतो, आम्ही त्याला प्रॉपर्टीतनं हकलून काढलं, बेदखल केलं आहे प्रॉपर्टीतून. मालिनी काकू म्हणतात, का रे असं बोलतात, लहान आहे ना तो, समजून घ्यायचं त्याला. जीवा म्हणतो, तो आम्हाला विचारतो कसा, हनीमूनला कुठे जाणार, याचं वय काय, हा बोलतो काय. बरं ते जाऊ दे, वसू आत्या आणि रम्याला आवाज दे बरं. परत ते म्हणतील की आम्हाला बोलवलं नाही, तुम्ही निघून गेलात. त्यानंतर मालिनी काकू आवाज देतात. तेव्हा रम्या बाहेर येते आणि म्हणते, तुम्ही पुढे जा, आईला थोडा वेळ लागेल अजून आवरायला. तर मालिनी काकू म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही जातो, पण लॉक वगैरे सगळं व्यवस्थित लावून या बरं का. त्यानंतर सगळे तिथून निघून जातात. तर रम्या खाली येते आणि तेव्हा वसू आत्या पण येतात. त्या म्हणतात, रम्या काय गं, माझी तयारी केव्हाच झाली आहे, का मला मध्येच बसायला लावलं तू. तर दुसरीकडे नंदिनीच्या आईबाबांचं पण औक्षण करून त्यांना मध्ये बोलवले जातं. ही स्वागत करण्याची पद्धत खूप छान आहे हां प्रेक्षकांना. तर वसू आत्या रम्याला म्हणत असतात, का गं असं का केलं. तेव्हा रम्या म्हणते, शेवटी जाणारा माणूस खूप महत्त्वाचा असतो, तो जर घराबाहेर पडण्याआधी गॅसचं बटन ऑन करून गेला तर, किंवा पाण्याचा नळ चालू ठेवला तर काहीही होऊ शकतं ना. आणि म्हणतात ना, घराबाहेर जाताना समई शांत करून जावी. त्यानंतर तिथे समई पेटवलेली देशमुखांच्या आनंदावर एक हलकीशी फुंकर घालणारे मी. त्या दोन्ही समयांवर फुंकर घालते. वसू आत्या म्हणतात, अगं हे काय करते. त्या तर तोंडाला हात लावून बघतच राहतात. तर दुसरीकडे हॉलवर नंदिनी आणि काव्या छान तयार झालेले असतात. नंदिनी गणपती बाप्पासमोर हात जोडून उभी असते आणि प्रार्थना करते, सगळे कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पडू, माझ्या हातावरची मेहंदी आणि काव्याच्या हातावरची मेहंदी छान रंगू दे. तेवढ्यात तिथे काव्य येते आणि ती म्हणते, फक्त मेहंदी नाही ताई, आपलं अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगू दे. तर दोघीही मिठी मारतात. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा आणि पार्थ पण हॉलवर पोचलेले असतात. त्यावेळेला नंदिनी मेहंदी काढत असते. दोघांचं आल्या आल्या लक्ष आपापल्या पार्टनर्सकडे जातं. तेव्हा जीवाने नंदिनीसाठी वडापाव आणलेला असतो आणि पार्थने काव्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री आणलेली असते. तर दुसरीकडे बायका हळद दळत असतात. त्याच वेळेला रम्याने तिच्या हातात हळकुंड उचलून आणलेले असतात. मग त्यात नेमकं काय लावलेलं असतं रम्याने, ते तर काय आता सांगता नाही येणार, ते आता आपल्याला उद्याच बघायला मिळेल. आणि वसू आत्यांना भीती असते की नेमकं आता रम्या करणार तरी काय. तेव्हा उद्या कळेलच. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.